श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज आहे संकष्टी चतुर्थी. मग संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं आज आपण अत्यंत प्रभावी असे उपाय जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आज आहे 5 फेब्रुवारी, वार गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी. या दिवशी महिलांनी व्रत केल्यास मुलांच्या आयुष्यातील जे काही त्रास आहेत ते दूर होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला प्रेमाने प्रार्थना केली तर प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. संकष्टीच्या दिवशी क्षमा मागितल्याने नाती गोड होतात. चंद्राला पाहून प्रार्थना केल्यास मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. नारळावर हळद कुंकू लावून अर्पण केल्यास घरात लक्ष्मी प्रवेश करते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्यास पुण्य वाढते. दुधाचा शिरा अर्पण केल्यास आरोग्य सुधारते. आज आहे संकष्टी चतुर्थी. मग सुवासिक अगरबत्ती लावल्याने मन प्रसन्न होते. गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण केल्यास मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होते. बघा, जे काही समजा कामगारांनी गणपतीची पूजा केली तर प्रत्येक कामात यश मिळतं. आणि ज्यांचा व्यवसाय असेल, व्यापारी असतील, त्यांनी पूजा केली तर त्यांचा व्यवसाय अगदी उत्तम प्रकारे चालतो. तुळशीपत्र अर्पण केल्यास मनातील नकारात्मकता दूर होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राला आरती द्यावे, कारण यामुळे कुटुंबातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात शांती लाभते. शमीची पानं अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते. विद्यार्थ्यांनी संकष्टीला प्रार्थना केली तर शिक्षणात यश मिळते. लाल फुलांनी गणपतीची पूजा केल्यास लाल जास्वंदीचे फुलं. नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती होते. सात्विक आहार घेतल्याने मन शुद्ध राहते. कुटुंबासोबत गणपतीची पूजा केल्यास नातेसंबंध घट्ट होतात. गणेश गायत्री मंत्र जपल्यास ज्ञानप्राप्ती होते. गणपती बाप्पाला आज चतुर्थीच्या दिवशी संत्री अर्पण केल्यास आनंद वाढतो. प्राणायाम केल्याने संकष्टीच्या उपवासाचे पुण्य दुप्पट होते. या दिवशी बाप्पाला पिवळ्या फुलांचा हार अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. या दिवशी आज संकष्टीच्या दिवशी आपण जर आंब्याची पानं गणपती बाप्पाला अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये नवीन संधी आपल्याला चालून मिळतात. गुलाब फुलांनी गणपतीची पूजा केल्यास सौंदर्य आणि प्रेम टिकून राहायला मदत मिळते. गणपती बाप्पाला दुधाचा अभिषेक केल्यास मनातील भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. लाल दोरा गणपती समोर ठेवून नंतर तो आपण बांधल्यास आपल्या जीवनातील जे काही समजा विघ्न, अडचणी, संकट येत असतात यामध्ये कुठेतरी बंधन लागायला सुरुवात होते. गणपतीचे भजन केल्यास मन प्रसन्न होते. संकष्टीच्या दिवशी 11 दिवे लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. गणपतीला नमस्कार करून 5 प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य चांगले राहते. नारळाचे पाणी अर्पण केल्यास कार्यसिद्धी मिळते. बाप्पाला सफरचंदाचा नैवेद्य दाखवल्यास कुटुंबात आरोग्य चांगले राहते. पाणीदार फळे अर्पण केल्यास मन प्रसन्न होते. संकष्टीची कथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नारळ फोडून बाप्पाला अर्पण केल्याने घरातील मतभेद कमी होतात आणि आपल्या घरामध्ये एक जिव्हाळ्याचं, आपुलकीचं वातावरण निर्माण होतं. आज संकष्टीच्या दिवशी आपण गरजूंना, बघा आता प्रत्येकालाच अन्नदान करणं होईल असं शक्य होत नाही, पण यथाशक्ती काही का होईना एखादं फळ, चॉकलेट जरी दान केलं तर पुण्य लाभतं. कमळाची पानं गणपतीला अर्पण केल्याने लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. आज जर आपण द्राक्षांचा नैवेद्य दाखवला तर आयुष्यात समृद्धी येते. तेलाचा दिवा पेटवल्याने अंधकार दूर होतो आणि प्रकाश येतो. लाल सफरचंद अर्पण केल्यास आरोग्य चांगले राहते. जास्वंदाची फुले गणपतीला अर्पण केल्यास आरोग्यदायी जीवन मिळते.
दुधात केशर घालून गणपतीला अर्पण केल्यास आपला मान सन्मान वाढतो. धूप आरती केल्याने घरातील वातावरण पवित्र राहते. या दिवशी भांडण टाळून शांतता पाळल्यास घरात सुख समाधान टिकते. वक्रतुंड महाकाय या मंत्राचा जप केल्याने कामातील अडथळे सुद्धा नष्ट होतात. साध्या आणि शाकाहारी आहाराने उपवास पूर्ण केल्यास शरीर तंदुरुस्त राहतं. गणपतीच्या नावाने आपण एक झेंडा लावल्यास कार्यसिद्धी आपल्या प्रत्येक कामात आपल्याला प्राप्त होते. ध्यान करून गणपतीच्या मूर्तीसमोर बसल्याने आपल्या मनाला शांती मिळते. बघा, आज संकष्टीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. उपवास सोडताना गोड दुधाचे सेवन केल्यास पुण्य वाढते. गणपतीला कापूर अर्पण केल्याने घरातील अडचणी कमी होतात. संकष्टीच्या दिवशी उपवास करून केवळ फळाहार घेतल्यास मन शुद्ध राहते. या दिवशी गणपतीसमोर तुपाचा दिवा लावल्यास सर्व अडथळे दूर होतात. नैवेद्य म्हणून मध अर्पण केल्याने वाणी गोड होते आणि बोलण्यातून यश मिळते. पांढऱ्या फुलांनी पूजा केल्यास घरातील वाद कमी होतात. गंगाजलाने गणपतीचा अभिषेक केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दुर्वा 21 वेळा अर्पण केल्यास कोणतेही नवे काम यशस्वी होते. गणपती अथर्व शीर्षाचा पाठ केल्यास अडथळे दूर होतात आणि मन शांत राहते. तिळगुळाचे लाडू अर्पण केल्यास सौख्य व समृद्धी लाभते. दान केले तर पुण्य वाढते आणि जीवनात सुख शांती येते. रात्री चंद्राला पाहून नमस्कार केल्यास मानसिक तणाव आपला कमी होतो. आंब्याची पानं तोरण म्हणून लावल्याने घरात एक सकारात्मक ऊर्जा येते. संकष्टीच्या दिवशी घराचे दरवाजे स्वच्छ करून रांगोळी काढल्यास लक्ष्मीचा वास होतो. संध्याकाळी चंद्राला गोड पदार्थाचे अर्धे दिल्यास कर्जमुक्ती मिळते. बाप्पाला केळी अर्पण केल्याने संतती सुख आपल्याला प्राप्त होते. बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण करावयाचे हे अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली उपाय आहेत. यातले तुम्हाला जी अडचण असेल तुम्ही त्याप्रमाणे उपाय नक्कीच करा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुखाचे समाधानाचे दिवस येतील. गणपतीला कमळाचे फूल अर्पण केल्यास मान सन्मान मिळतो. घरातील आपलं जे देवघर आहे, आता तिथे गणपती बाप्पाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरात असते. मग मूर्ती ठेवून आपण रोज जर समजा संकष्टीच्या दिवशी पूजा केल्यास घरात सुख शांती समाधान लाभते. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्यास धनप्राप्ती होते. संकष्टीच्या दिवशी ओम गण गणपते नम या मंत्राचा जप केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. तसेच संकष्टीच्या दिवशी आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य 21 दुर्वांची जुडी जास्वंदाचं फूल अर्पण केल्यास आपल्या प्रत्येक कामात यश मिळते. गणपतीला गजमुखी रूपाने प्रार्थना केल्यास अडथळे नष्ट होतात. संकष्टीच्या दिवशी आपल्याला बघा गणपती बाप्पाला प्रिय असलेले सर्व नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पाकडे आपल्या कुटुंबात सुख समाधान समृद्धी प्राप्त व्हावी, आपल्या जीवनातील अडचणी विघ्न दूर व्हावेत यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.